खरं म्हणजे आजचा आणि कालचा एक हा क्रांतिकारी उपक्रम आहे। काल 9 ऑगस्ट होता, क्रांती दिन होता आणि कालपासून या ठिकाणी रक्तदान यात्रा सुरू झालेली आहे। सिंदूर रक्तदान यात्रा आणि चंद्रहार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी याने जवळपास 1200-1300 लोक या ठिकाणी रक्तदानाला आणले। मला अभिमान आहे की त्यांनी जेव्हा रक्तदान करायचं आहे भारतीय लष्करासाठी असं जेव्हा नोंदणी सुरू केली तर 10,000 लोकांनी आपली नावं नोंदवली, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने इथे त्यांना आणणं शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी 1200 लोकांनी रक्तदान केलं आणि सैन्यासाठी केलं, देशासाठी केलं। हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून मी सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करतो। चंद्रहार पाटील त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास चंद्रहार पाटील आणि आपल्या पैलवान जे आहेत या पैलवानांनी केला आहे। फक्त कुस्ती खेळणं नाही तर देशासाठी रक्तदान करणं, देशातल्या लष्करासाठी रक्तदान करणं आणि त्यांनी यापुढेही ही सिंदूर महारक्तदान यात्रा सुरू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे। जेव्हा जेव्हा आपल्या लष्कराला, नेव्हीला, एअरफोर्सला रक्ताची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा हे सर्व पैलवान या रक्तदानासाठी पुढे येतील, अशा प्रकारचा संकल्पही सोडलेला आहे।